दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीमधून जपानच्या जहाजांना परवानगी देण्याची इराणची तयारी आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ही तयारी दर्शवलेली आहे। दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती ही देखील सध्या समोर येते आहे। आधीच स्वतःचा पाय खोलात अडकलेला असताना इराणला पाकिस्तान अफगाणिस्तान युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची खुमखुमी आली आहे। इराणचे नवे सर्वेसर्वा मुस्तफा खामेनींनी अफगाणिस्तान पाकिस्तानला हा प्रस्ताव दिलाय। दोन्ही देशांनी शांतता बाळगावी असं इराणनं सुचवलेलं आहे। तर दोन्ही देश हे एकमेकांचे भाऊ आहेत असं मुस्तफांनी म्हटलंय। अमेरिका आणि इस्रायल यांना तोडीस तोड टक्कर देणारा इराण आता भूराजकीय प्रदेशामध्ये जबाबदार ताकद असल्याचं दाखवतोय असं मानलं जात आहे। या प्रदेशामध्ये आपणच शांतीदूत आहोत हे दाखवण्याचा इराणचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। आणि पुढची बातमी पाहूयात। इराणनं इस्रायलच्या अणु प्रकल्पांवरती मारा करण्याचा प्रयत्न केलाय। इस्रायलचे अण्वस्त्र तयार करणाऱ्या प्रकल्पांवरती मारा करण्याचा प्रयत्न करताना तिथल्या अणु संयंत्रांना देखील लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।